दिवसभराच्या यात्रेनी दमलेला माधवन तिथेच कुठल्या तरी झाडाच्या सावलीत आराम करण्यासाठी लवंडतो आणि त्याचा डोळा रोजच्या सारखा मी सगळ्यांना प्रश्न विचारीन, त्याचं उत्तर त्वरित द्यावं लागेल. हो हो, विचारा काका विचारा. आज मी सुद्धा कंबर कसून आलो आहे आरामात. आधी शरीरामध्ये तरी चपळता आण, मग चपळतेने उत्तर देऊन टाक. बरं सांगा, जर माझ्याकडे एक मेंढी आहे तर मी ती न विकता नाणी कशी काय कमवू शकतो? मेंढी पासून नाणी कमवण्यासाठी तर तिला विकावाच लागेल, पै पै जोडून. नाही, उत्तर चुकीचं आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी प्रयत्न करू काका. ही कोणी मुलगी आहे की अप्सरा? जर माझ्याकडे एखादी मेंढी असेल तर मी तिला भरपूर खाऊ पिऊ घाले, तिला सांभाळेन, तिची सेवा करेन. तेव्हा मी तिचं लोकर, दूध आणि शेण विकून भरपूर पैसे कमवीन. बरोबर उत्तर आहे. अरे वा, ही तर अगदी तशीच आहे जिच्या शोधात मी इकडे तिकडे भटकत होतो. सुंदरते सोबत बुद्धिमान सुद्धा. वा 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 वा, काय उत्तर देते ही पटापटा. वा वा वा. काका, अजून एक प्रश्न विचारा ना, फक्त अजून एक विचार. हा काका प्रश्नांवर प्रश्न विचारत जायचे आणि आयशा पटकन त्यांची उत्तरं द्यायची. आणि अशा प्रकारे माधवनचा सुंदर आणि बुद्धिमान मुलीचा शोध संपून जातो. माधवन आयशाशी लग्न करून विजयनगरचा निरोप घेऊन आपल्या आलिशान घरी पोहोचतो. नव्या घरात आयशाच्या आजूबाजूला नेहमी नोकर चाकर असायचे, जे तिला एक काडी सुद्धा उचलू देत नव्हते. एवढं आलिशान घर, हा तर महाल आहे, महाल. जी आयशा अख्ख्या गावात फेरफटका मारत होती, आता ती दिवसभरात 2 पावलं सुद्धा चालत नव्हती. एकंदरीत आयशाला तिची ही नवीन जीवनशैली आवडायला लागली. हळूहळू काळ पुढे गेला आणि शरीराला गरजेपेक्षा जास्त आराम मिळाल्याने आयशाच्या शरीराच्या अंगांनी एक एक करून काम करणं बंद करून टाकलं. आयशाला दाखवण्यासाठी माधवनने कित्येक वैद्य आणि हकीम बोलावले, पण कोणाच्याच औषधांचा आयशावर काहीच परिणाम नाही झाला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.